संत समागम एखादी परी वावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना माथवर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा दीक्षिकर. थोडा विपुल व्हायचा नॉर्मल मला, फार शरणाचा नाही पण 4 शरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आणि म्हणून दीक्षिकर आलेली सर्वच पाहुणी मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. कोणाचा? तुकोबरा. थोडा स्वराचा आवाज नॉर्मल कर बस, अजून थोडासा नॉर्मल बस. छान. कोणाचा निरोप आहे? तुकोबरायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबरायांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं हे दीक्षिक कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, कीर्ती गोड असावं. दीक्षिकर कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दीक्षिकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा. दुसरा मुद्दा असा आहे, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराजे मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. आता 1 तास नाही, हा एकदम शांत. मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं आहे दीक्षिकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? काय असावा ग माय? अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतात तेवढं तर बोला मग. त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा. पण इथं कशी बोलू तशीच बोल. हे मांडी घालतात मांडी. पुरावा असावा. काय असावा? पुरावा. काय असावा? आणि दीक्षिकर नसेल पुरावा महाराज पुरावा. पण दीक्षिकर प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाराला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज आपल्याशी फार गोड बोलतात. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन सांग, कीर्तन सांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप होता येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते तुकोबराय सांगतात ते कीर्तन. हे जरा पाठीमागे घ्या बरं जरा. तो मोबाईलवाला जरा मागे सरकतो, पिवळ्या शर्टवाला सरक मागे सर. त्यांच्यामध्ये एक शहाणा बस बरं. हां बस. चांगली सुज्ञ माणसं आहेत ना ऐकणारी. खूप कीर्तन गोड आहे का? मी 11च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही दादा, पण फार लक्षपूर्वक आहे. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? महाराज आपल्याला आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. पण तो कसा? संत समागम एखादी परी. तुकोबराय सांगतात एखाद्या परीनं कवयना पण संतांचा समागम घडावा. का हो महाराज? नाहीच या जन्मात घडला. मग महाराज म्हणतात नका घडू देऊ. पण संतांच्या समागमामध्ये कुत्र्याचा जरी जन्म मिळाला ना तरी तो भाग्यवान. फक्त वासना शिल्लक ठेवा.
वासनेचा संग हो यांत तरी तपोबळी जन्म नाही. मानवाचा जन्म मिळाला तुकोबाराय सांगतात, कुत्र्याचा जरी मिळाला तरी तो भाग्यवान. व्हावे त्यांचे द्वारी श्वान या. श्वान म्हणजे कुत्रा. कळाला हो महाराज, आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. पण त्याची फलश्रुती काय? तेथे रामनाम होईल श्रवण. महाराज म्हणतात तिथे रामनामाचं श्रवण घडेल, श्रवण करायला मिळेल. घडेल भोजन उच्चिष्टाचे. मग आता संतांच्या मुखातलं उच्चिष्ट म्हणजे काय आपण पुढे चिंतनात पाहणार आहे. पण दीक्षिकर तुकोबाराय सांगतात मिळालाच भाग्याने संतांचा समागम. एक तर संतांच्या समागमामध्ये दास व्हा, एक तर संतांच्या समागमामध्ये दासी व्हा, नाहीतर रंग व्हा म्हणजे भिकारी व्हा. पण संतांच्या समागम कामारी बटी एक सेवेचा सेवक अन दीनपणे रंगतेत भरी. का हो तुकाराम महाराज का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा? महाराज म्हणतात त्याचं कारण असे गडे दादे हो, या विश्वातलं सगळं सुख संतांच्या समागमात. काय गोड बोलतात तुकोबाराय. तुका म्हणे सर्व सर्वनाम शब्द वापरला. सुख त्या संगती अन घडेल पंगती संताची. महाराज म्हणतात जीवनामध्ये संगत जर साधूची असेल तर पंगत सुद्धा गोड मिळेल. आता हे माथ्यातलं गाथ्यातलं नाही. दीक्षिकर साधूची संगत असेल तर पंगत गोड मिळेल, पण संगत मंत्र्याची असेल तर पंगत ढाब्याचीच मिळेल. मग आपल्या जीवनात ठरवा संगत कोणाची करायची. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र दीक्षी गेली 41 वर्षाची परंपरा आहेत आपल्या नामसप्ताला नामयज्ञाला. ज्या महात्म्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या नामसप्ताह करता हरिभक्तपरायण वैकुंठवासी ब्रह्मलीन शिवाजी महाराज गवळी विजयनगरकर असतील, परमश्रद्धेय हरिभक्तपरायण आपल्या तमाम सर्वांचं हृदयस्थान असणारे नॉर्मल स्वराचा आवाज दे मला दादा आदरणीय श्री हरिभक्तपरायण आनंद महाराज गणेश गावकर पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. श्री महाराज आज उपस्थित आहेत, एकदा जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता. हरिभक्तपरायण वैकुंठवासी काही काळापूर्वी आपल्या गावाला ज्यांचा गोड आवाज, गोड काकडा असेल, गोड हरिपाठ असेल, तो काकडा तो हरिपाठ गेली 2 वर्ष झाली मला तरी वाटतं ना. किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली. तो आवाज निघून गेला आपल्याला. श्रवणाकरता मिळायला आता तयार नाही, राहणार नाही, मिळाला नाही, आता तो मिळणार नाही तो कधी परत. वैकुंठवासी परमश्रद्धेय भजन सम्राट हरिभक्तपरायण शत्रुघ्न महाराज गतीर पूज्यश्री महाराजांचं फार गोड मार्गदर्शन असायचं आपल्या गावाला. फार गोड विचारणं, गोड आवाज, गोड स्वभाव. त्यांचे चिरंजीवन असणारे हरिभक्तपरायण मृदंग सेवक हरिदास महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण 7ही दिवस आपल्या गावाला ज्यांची गायनाची साथ आहे, जो आवाज आपल्या कानावरती गोड येणार आहे, भजन सम्राट आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे नमनाथ बाबा असतील, श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे शिवराम बाबा बोराडे पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज असतील, आदरणीय आमचे देवा महाराज असतील, आदरणीय आमचे नितीन काका असतील चौधरी ओझरकर, आलेली सर्वच महाराज मंडळी, वासुदेव महाराज म्हणजे वासुदेवाच्या रूपानं वासुदेवाची ऐकावानी आहे. 7 दिवस आपल्याला पाहायला आनंद आहे. मस्त सोबदार असतील आमचे बंडा महाराज, हे सोबदार सर्वच, आदरणीय आमचे शंकर महाराज. कोकण प्रांतात गेलं की तिकडे महाराज असतात. असं जीवन असं जिकडे गेलं तिकडे आवडलं पाहिजे. नाही तर काय काय अवघड गडी असतात, संकोचित विचारात असतात. मलाच माना, घरीच थांबतो, तुला कोणी नाही मानित. माणूस ज्या भागात गेला त्या समाजानं प्रेम केलं पाहिजे ना आपल्यावरती. संकोचित विचारांना राहायचं. मोठा सप्ताह असू नाही तर छोटा असू, पण फार श्रद्धेचं जीवन आमचे शंकर महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे छबू महाराज, विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत. नाशिक जिल्ह्यातील
दोन अलंकार माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. संत निवृत्तीनाथ देवांच्या सानिध्यात राहून ज्ञानोबरांच्या इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. नाशिक रत्न हरिभक्तपरायण आमचे किरण महाराज गोसावी श्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजूया. दुसरं रत्न आपल्या नाशिक जिल्ह्यातील मृदंग मारतंड मृदंग सेवक आदरणीय आमचे दिनेशदादा मोजाड महाराजांना दंडवत आहे. आम्हा महाराज मंडळीवरती अत्यंत श्रद्धेनं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे साहेबराव भाऊ राजगुरू या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नितीन काका एकटीने आले, सौभाग्यवतीलाही घेऊन आली आहेत. हा ताईलाही दंडवत आहे. आज ज्यांच्याकडं ज्या परिवाराकडं कीर्तन सेवजन्य आहेत सेवा घेतली दादारानं आदरणीय आमचे चेतन दादा आणि त्यांचा संपूर्ण परिवार आदरणीय शिवाजी निवृत्ती माधव चौधरी आणि पुंजाजी माधव चौधरी आदरणीय त्या परंपरेमध्ये राहून आम्हाला काहीतरी सेवा मिळावी आमच्या परंपरेमध्ये सप्ताहामध्ये. हे कोणाच्या भाग्याला नाही मिळत बरं ना, त्याला सुद्धा भाग्यच लागतं. वाईट गोष्टी करता भाग्य नाही लागत, पण चांगल्या गोष्टी करता भाग्य लागतं माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा. विचार केला पुंजाजी दादानी लेकरावर संस्कार केले तर कालांतर ही सेवा करत राहील लेकरू. आदरणीय आमचे चेतन दादा पुंजाजी चौधरी अत्यंत मोठा व्यवसाय त्यांचावाला, पण सेवा असावी आमचीवाली. देवानं प्रारब्धानं जर श्रीमंती दिली असेल ना, आमचं काही धन देवाच्या कार्याकरता असावं. हा म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे. आज ज्यांनी अन्नदान केलं, ज्याची खावी पोळी, आदरणीय वसंत सुखदेव चौधरी एकदा जोरदार टाळी वाजूया. राजगुरू दीक्षितर. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग ग्रामस्थ मंडळी तथा संपूर्ण तरुण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. एक आता शेवट नाव आहे त्यांचंवालं, ज्यांच्याकडं स्वराची राशी आहे, रागाची राशी आहे, ज्यांना ज्याच्यात रस आहे, असे रासने गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर कीर्तनकाराने एकूण या कंठातून शब्द काढावा हे सोपं हो, या कंठातून स्वर काढणं, पण ती निर्जीवे, त्या निर्जीवातून एवढं गोड स्वर आपल्या कानावरती येतो ना, त्याला रसच लागतो बरं, त्याला साधनच करावं लागती. असे अत्यंत हार्मोनियमचे सेवक रासने गुरुजी असतील, अत्यंत चौधरी कुटुंबाचं वळच असणारी आदरणीय हनुमंताचं पार्ट घेणारी आमचे बाळासाहेब दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. वारीला होते मस्तपैकी. चला, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत, दादांना तुम्हालाही दंडवत, सिस्टीमवाले दादा तुम्हालाही दंडवत. श्री संताची या माथा चरणावर, 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 अष्टांग हे करी दंडवत, अष्टांग हे करी दंडवत, अष्टांग हे करी दंडवत. हे विश्रांती पावलो समाला उत्तरी, विश्रांती पावलो समाला उत्तरी, पावलो समाला उत्तरी, विश्रांती पावलो समाला उत्तरी. तरी प्रेम सुख वारला, तरी प्रेम सुख वारला, तरी प्रेम सुख. दोन्ही यूट्यूब चॅनलचे मालक माझ्या दादांना दंडवत आहे. यूट्यूबला कीर्तन आलं, लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला. आलं लक्षात तुमच्या. आता ऐका, अभंगाला सुरुवात बरोबर 11 वाजता थांबायचे बरं. आता ऐका फक्त. हे बघा, अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला मजा नाही येत, आनंद नाही वाटत. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं प्रसन्न वाटेल मस्तपैकी. यदा कदाचित कोणाचा मोबाईल चालू असेल तो बंद करून सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही. महाराज मंडळीचं एवढ्या बाबतीत महाराज जरा कडक घे, थोडीशी दक्षता घ्या, मस्तपैकी घ्या सांभाळून. मला जरा दादांना हे मानवी जीवन मिळालं, अभंगाला सुरुवात. हे मानवी जीवन मिळालं. गणेश आनंद बाबा, हे मानवी जीवन एक दिवस धन्यतेला प्राप्त करायचे. कुठं 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 धन्यतेला. पण धन्यतेला प्राप्त करत असताना या मानवाच्या जीवनामध्ये संघ महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? संघ महत्व. असं गोड बोला माझ्याशी.
वेगळं बोलल्यापेक्षा हे बघा, कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडावा कीर्तनात. नाही तर मी एकट्यानं बोलायचं, तुम्ही जांभळ्या हाणायचं, काय बरं नाही त्याच्यामध्ये. आम्हाला जास्त पैसा झाला म्हणून सप्ताह नाही करायचा. या आमच्या तरुण पिढीला ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ देव कळाले पाहिजे, याच्याकरता सप्ताह करायचा आहे आम्हाला. हा मग म्हणून गोड कीर्तन आहे का गड्या नादेव, गोड कीर्तन आहे का. काय महत्वाचं आहे, संघ महत्वाचा आहे, संघ. त्याचं कारण असं आहे दीक्षिकर, माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं, आणि माणूस बिघडतो तो सुद्धा. महाराजांचं प्रमाण किती गोड आहे पहा. महाराज आपल्याशी किती बोलतात गोड. महाराज एवढ्यावर नाही म्हणतो, महाराज म्हणतात अरे माणसाचा उद्धार होतो तोही संगतीनं, आणि माणसाचं पतन होतं तेही पतन. उद्धार संगता महिमा, पतन संघाचा महिमा. महाराज म्हणतात माणसाचं पतन होतं तेही संगतीनं, आणि माणसाचा उद्धार होतो तोही. मग माणसाच्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे, संघ. का माणसाच्या जीवनातला संघ बिघडला का माणसाचं जीवनच बिघडतं. कसं हो, दृष्टांत सिद्धांत करता. माझ्याशी बोला. एक जण ताडीच्या झाडाखाली गेलं. कोण्या 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 आणि ताडीच्या झाडापासून एवढं मस्त गोड झाडे ते, त्याच्यापासून गळ्यात माळ बनते ना. आपण सगळे जागे आहेत ना. अरे बाबा, जे ताडीच्या झाडापासून बनतं ते जर याच्यात टाकलं तर हे रस्त्यानं चांगलं नाही चालत. आला लक्षात ना. ताडीच्या झाडाला पाठ लावून बसला हो, पण दूध पित होता. दूध पिणं चांगलं आहे डॉक्टर साहेब, पण ज्या झाडाला पाठ लावली तो संघ चुकला हो. असंच गल्लीमध्ये चौकामध्ये उभं राहत असताना वारकऱ्याजवळ उभं राहायचं का बेवड्याजवळ उभं राहायचं हे तुम्ही ठरवा बरं का. माय तिच्याजवळ उभं राहा चौकामध्ये गल्ली. जी 7 दिवसात काकड्याला घेऊन येईल तिच्याजवळ उभं राहायचं का जी 7 दिवसात सासू सुनाची काडी लावून देईल तिच्याजवळ उभं राहायचं हे तुम्ही ठरवा. काडी लावणार लय खतरनाक असती आणि ती शेजारीनच असते. म्हणजे इथली नाही बरं का, दीक्षिची नाही. तर इथून गेले हो काढा शेजारीचा काटा. नाही ती कधी कधी विसापूरची येईल, पण लई खोडीची. कोण हा, ती कधी पिंपळगाव बसवंची येईल, ती कधी कधी नाशिकची येईल, कधी कधी निफाडची येईल, पण लई खोडीची राहते ती. ती आले विचारित नाही वैस तुमची तब्येत बरी आहे का, विचारते का. नाही मग कस काय चाललं सोनाचं बरं आहे का. ती म्हणती कस काय चाललं सोनाचं बरं, काय गरज आहे का. 2 शब्द गोड बोलावा, चहा घेतला का निघावा ना तिथून. पण ती का तशी उलत ती कस काय चाललं सोनाचं बरं आहे का. काडी लावणारी संगत सांगतो बरं ताई. त्या शेजारणीची जिरवायची असेल तर एक जेवढा मंत्र घरी घेऊन जा. अशी बोलणारी उचापती करणारी तिची जिरवायची असेल एवढा मंत्र घेऊन जा. काय हो तुम्हाला 1 सून असू, 2 असू, 3 असू, 4 असू, 5 असू, बा झाल्या 5. पण तिची जिरवायची असेल ना शेजारणीची, अशा तुमच्या 2-3 सुना असू द्या अंगणात, आणि अंगणात जायचं आणि आवाज तुमच्या सुनांना गेला पाहिजे. विचारलं ना कसं काय चाललं सुनाचं, तिला सांगायचं ए बाई
अग माझ्या सुना सारख्या सुना आख्या दीक्षी गावात नाही ग. पुढं बोलल का माया असं जिरवली होती जीवाली? मला सांगा ना, बोलल का ती पुढं? पण खरं सांगा ना, तुम्ही अशा सांगा ते का हो? तिनं जर विचारलं तर, जर शेजारतीनं विचारलं कस काय चाललं सोनाचं, काय मटेरियलला झटका येतो, नुसती हातपाय आपटी ती, काय झटका येतो तिला? आणि सुरू होतं कशाचा काय, मग नुसती टेप आत. मग शेजारीली खोडीची. मग ती म्हणते मग स्वयंपाक कोण करतो? तोच बायकोचा बैल झाला. मग ती एवढे नाही थांबत. मग भांडे कोण करतो? तोच बायकोचा बैल. बर, मग आता तिची ए साईड झाली. संगत सांगतो बरं, पाहत मुद्दा. तिनं आता बी साईड टाकली. किरण दादा तिची बी साईड सुरू झाली. मग तिने विचारलं मुलीचं कसं आहे? असा गोड जावई मिळाला, पुरीला पलगावून खाली तर नाही उतरू देत. मग शेजारीन म्हणती स्वयंपाक कोण करतो? तोच. कोण? जावई. मग असू द्या तो पोरला काय रोग होईल? तुला जावयाबद्दल भांडे घासावं वाटत्या. मग आपल्या पोरानं घसली तर काय होईल? नाही माय, लोकांची तरी लेख आणि आपली तरी, या विचारानं आम्ही राहिलो पाहिजे. ती तरी लेख झाली कोणाची तरी, आपल्या घरी नांदायला आली ना, कोणाची तरी लेख आहे. आपल्या मुलीबद्दल जर कळवाला असेल, सोनाबद्दल तेवढाच असावा. चला, मुद्दा संपला माझा. काडी लावणारी जवळ थांबायचं, कधी काकड्याला घेऊन येईल तिच्या जवळ थांबायचं. मुद्दा असा आहे दादा, ऐका पोरांनो, माझ्या भावांनो. वारकऱ्याजवळ उभं राहायचं का व्यसनी माणसासोबत वाईटाजवळ? कधी कधी व्यसनावर बोलत असताना ह्या दारुड्यांचा बेवड्यांचा रोष आमच्यावर. म्हणत असतात ही बेवडी आमच्या खिशातली बेतो रे महाराज. काय जातं तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं? आमच्या खिशातलं काय जात नाही. पण ज्याला लय दारूचा नाद त्याला म्हणा बेवड्या, तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय. मग जाय कधीतरी त्या व्यसनी माणसाचा प्रपंच पाहण्याकरता. खतरनाक असतो. लोकांना वाईट वाटतं बघ, काय बोलतात महाराज, काय बोलावं महाराजांनी. माझा प्रश्न आहे आजच्या कीर्तन सेवेतून तुम्हाला, प्रत्येक मायबापाला आलेल्या, वर बोट करून सांगा. पण या मायबापाला वाटतं माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटलं आवडतं. सांगा वर बोट करून. प्रत्येक बापाला काळजी असते मुलीचं कल्याण करावं म्हणून. गरिबी भोगणारा बाप होता आमचावाला. मुलगी लग्नाच्या वयात आली, बापाला काळजी लागली, कसं होईल? पण वाटलं बापाला एकुलती एका मुलीचं कल्याण करेल म्हणून. मी श्रीमंत घराण्यातलं पोरग पाहिलं, कर्ज काढून लग्न केलं आमच्या बापानं, आणि सुखानं पोरगी वाटी लावली. लेक तिसऱ्या दिवशी माहेरात आली, डोळ्यातून पाणी आलं पोरीची. बापानं विचारलं पोरी 18 वर्षाची झाली, आजपर्यंत डोळ्यात पाणी नाही आलं, आज काय डोळ्यातून पाणी आलं? काही नाही हो बाबा, उगाच पाणी आलं. नाही सांग पोरी. वाटलं होतं बाबा तुम्हाला, तुम्ही एकुलते एका मुलीचं कल्याण करा, नाही झालं तुमच्याच्यानं. काय केलं पोरी मी वाईट? असं सावकाराकडून कर्ज काढून लग्न केलं पोरी, मी काय वाईट केलं तुझं? मला वाईट एकाच गोष्टीचं झालं हो बाबा. आजच्या दिवसाला मला माहेरात यायचं होतं, तो तुमचे जावई भरपूर व्यसन करून पिऊन आलेत घरामध्ये. ऐकलं आमच्या बापानं, जावई दारुड्या निघाला म्हणून त्या दिवसापासून लेकीच्या दारात पाऊल नाही ठेवलं आमच्या बापानं, पाऊल नाही ठेवलं आमच्या बापानं. पण शेवटी बापेना अधून मधून आठवण आली का लेकीला कॉल करायचा, फोन करायचा. कसं चाललं पोरी? पोरीनं सांगाव बाबा लय आनंदात चाललं. आनंदी असतं का हो? मला सांगा, मी बोलतोय तुमच्याशी. कधीतरी त्या व्यसनी माणसाच्या घरातलं चित्र बा, खतरनाक असतं. अरे 300 रुपये रोजानं कामाला जाती त्या बेवड्याची बायको. 300 रुपये कमवून आणले, 200 रुपयाचा किराणा करून आणला तिनं. 100 रुपये लेकरू आजारी होतं लहान, जपून ठेवले तिनं. चौथीला जाणार पोरग ABCD वाचित होतं. तेवढ्यात तो आला, त्याने सांगितलं चुलीजवळ ती माऊली भाकरी करीत होती सोन्यासारख्या लेकरायला. सांगितलं 100 रुपये दे मला 10 रुपयाला. तिनं सांगितलं अहो धनी नाही येत माझ्याकडे 100 रुपये. नाही म्हणताच की लात मारली, हातातली भाकरी चुलीत गेली दीक्षिकर. पाण्याचा तांब्या कलंडला, सांडला ताकी चूल पाण्यानं भिजून गेली. मांडीवर लेकरू होतं सोन्यासारखं. लात मारल्यामुळं ते मांडीच्या खाली गेलं, आहाराजवळ गेलं, चटका बसला आणि ओरडलं लेकरू. चौथीला जाणारे पोरानं पाहिलं, लहान्या बाबाला चटका बसला म्हणून चालत चालत गेला आणि बापाचा हात धरला. सांगितलं बाबा बाबा 10 रुपयाला 100 रुपये लागतात ना तुम्हाला? मी देतो बाबा 100 रुपये, मी देतो बाबा 100 रुपये.
चौथीला जाणाऱ्या पोरांना हात धरला. सांगितलं बाबा या डब्याजवळ आहे ना 100 रुपये जपून ठेवलेले आहेत, लागताना तुम्हाला 10 रुपये ना. ए दीक्षिकर, चौथीला जाणाऱ्या पोराला माहितीये माझ्या बापाला जर 100 रुपयाची लालूच दाखवली तर माझा बाप माझ्या आईचा मार बंद पाडेल म्हणून. अरे चौथीला जाणाऱ्या पोराला कळत, आम्ही 40-40चे झालो, आम्हाला का कळू नये रे व्यसन हे घातक आहे म्हणून. घातक आहे. विठ्ठल विठ्ठल बाप आठवणीनं कॉल करायचं लेकी कसं चाललं, लय आनंदात चाललं. कारण पोरीला माहिती बापाचं आणि लेकीचं नातच लय आगळं वेगळं आहे, लय आगळं वेगळं नात आहे. ऐका ना, एक दिवस माहेरातून फोन आला, बाबा आजपर्यंत आले नाही तुम्ही माझ्या सासरी, आज यावं लागेल बाबा तुम्ही. काय झालं पोरी? दुपारचे 12 वाजलेले होते बाबा. भर चौकात तुमच्या जावायची गाडी आली, फुल पिलेली होती तुमची जावई. समोरून काही वेगानं ट्रक आला आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तुमचे जावई जागेवरती मरण पावलेत बाबा. गरिबीचे जीवन जगणारा बाप होता आमचा आला. बसचा प्रवास सुरू झाला, त्या चौकात जाऊन उतरला. ऐका दीक्षिकरात, त्या चौकात जाऊन उतरला आमचा बाप. आता मात्र बापाच्या डोळ्यासमोर अख्ख्या आयुष्याची काळजी लागली. आता वाटलं होतं आमच्या बापाला एकुलती एका मुलीचं कल्याण करील, कर्ज काढून लग्न केलं, पण जावई दारोड्याने गेलं तरी आमच्या बापानं काळाजवळ दगड ठेवून जीवन जगला. आता आमच्या बापाला असं दृश्य दिसलं. आता त्या बेवड्याचा बाप रडत होता, त्याची आई रडत होती, त्याची बायको रडत होती, 2 सोन्यासारखी लेकरं होती. लहान लेकरं होतं, बापाच्या अंगावर खेळत होतं. पण दीक्षिकर लहान लेकराला काय माहिती अजून 5 मिनिटांना माझ्या बापाला त्या प्रेताला पेटवायचंय म्हणून माहिती नव्हतं. बाबा हे चित्र उभ्या डोळ्यानं पाहत होता आमचा बाप. बरं वाटत असलं आमच्या बापाला. प्रत्येक मायबापाला काळजी असते रे. पूर्वीच्या काळी होता, आता पूर्वीच्या काळी एखादा दारू पिऊन आला, शिवीगाळ केले तर लोक म्हणायचे अरे कुठं त्याच्या नादाला लागता, द्या सोडून द्यायचे लोक. आज सोडत नाही. आज लोक कष्ट करून येतात, कोणाची शिवीगाळ खातील लोक. आज जर गावामध्ये शिवीगाळ लोक मारतात धरून. आणि हे जर तुमच्या आईला कळलं ना माझ्या पोराला मारलं, तुमच्या बापाला जर कळलं माझ्या पोराला मारलं, कधीतरी तो ठाव घ्या तुमच्या बापाच्या हृदयाचा. का आमच्या बापाला जर कळलं मला गावात मारलं तर काय वाटलं आमच्या बापाला, आमच्या आईला काय वाटेल गावात जर मारलं तर. हे दिवस काढलेली होती ते नाही ना. नाही, कधीतरी समजून घ्या आमचा संघ जर लय महत्वाचा आहे आम्हाला. आमचा संघ बिघडला का आमचं जीवनच बिघडतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आग्रह करता संत का आपल्या जीवनामध्ये संघ चांगल्याची असावी ना. आपलं जीवन हे धन्यतेला प्राप्त करायचं आहे ना, मग संघ लय महत्वाचा आहे. संघ बिघडला का माणसाचं जीवनच बिघडतं. दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. आम्ही एका सोनार काकाकडे गेलो. सोनार काकाने संत भोजन दिलं आणि सोनार काकाने सांगितलं श्रावण महाराज आमच्याकडे हिरा आहे. काय बोला? हिरा. तुम्ही पाहिला हिरा डॉक्टर साहेब? नाही पाहिला. माय तुम्ही पाहिला? नाही पाहिला. तुम्ही पाहिला शोभतात हिरा? हिरा गुटका नाही बरं? नाही, मला माहिती. ओरिजिनल हिरा. मी नाही पाहिला हिरा, तुम्ही नाही पाहिला. पण आपल्याला हिरा पाहायचा आहे तो संतांच्या भाषेतला. कोण्या भाषेतला? संतांच्या भाषेतला हिरा पाहिजे बरं का, ओरिजिनल डुप्लिकेट नाही. आता आहे का? पण सिद्धांतावर जायचं आहे आपल्याला. दृष्टांत लक्षपूर्वक आहे का? जेवण झालं, बॅटरी घेतली, अंधाऱ्या खोलीत घेऊन गेले, बटन दाबलं लाईटचं. त्या लाईटच्या उजाड्यामध्ये एक लाकडाची पेटी होती. कोणती? लाकडाच्या पेटीला छोटंसं कुलूप होतं. सोनार काकाने ते उघडलं, त्याच्यातून एक स्टीलचा डबा काढला. कोणता? स्टीलचा डबा. झाकण उघडलं, त्याच्यातून एक चांदीची डबी काढली. कोणती डबी? हा, चांदीच्या डबीचं झाकण उघडलं, त्याच्यातून एक हिरव्या रंगाचा कपडा काढला, तो मोकळा केला, खुल्ला केला आणि त्याच्यात हरभऱ्याच्या दाणे एवढा हिरा होता. आता माझा प्रश्न होता सोनार काकाला, का हो काका, हो सोनार काका, हा हिरा खरा आहे की खोटा? सोनार काकाने सांगितलं, महाराज खऱ्याची हिऱ्याची पारख तुम्ही मला कशाला विचारता? अहो संताला विचारा खरा हिरा काय असतो. हिरा ठेविता हिरणी, हिरा ठेविता Hare
ठेवीत आहिरणी. आयरन 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 कशाची असते? सोन्याची असते ना, लोखंडाची. असं असं गोड गोड कशाची असते पण बाळा? लोखंडाची. आता अशा ओरिजिनल लोखंडाच्या आयरणीवरती बरं आयरन कोणाकडे असते? चांभाराकडे ना, लोहार काकाकडे असते. हो महाराज, लोहाराकडे असते. त्या लोहार काकाने आता ओरिजिनल लोखंडाच्या आयरणीवरती ओरिजिनल हिरा ठेवला. डुप्लिकेट नाही. इथं डुप्लिकेटचं कामच नाही. आनंद बाबा. आता मात्र तो लोहार काका मारायला लागला. कशानं? पक्वताच्या हातोटीने. हा वाचे मारिता जो. आणि पण महाराज म्हणतात ओरिजिनल हिरा असा आहे गडे हो, एक तर तो आयरणीत तरी शिरतो, नाही तर घनात तरी शिरतो, पण फुटत. बरं किती ओरिजिनल आहे? किती ओरिजिनल आहे? लोखंडाच्या घनानं मारलं तरी तो फुटत नाही. आयरणीवर ठेवला ओरिजिनल लोखंडाच्या. पण महाराज म्हणतात असाही ओरिजिनल असणारा हिरा त्याला सुद्धा एकाना तो ढेकणाच्या संगे हिरा जो बघाला तो संगे लाडीला तो कैसा, तो संगे लाडीला सा तो कैसा. त्याला सुद्धा एकानं धोका दिला. ढेकणाच्या संगे. आता पूर्वीच्या काळी ढेकणं होती. हे जुन्या माणसं आहेत बघा. बंगले नव्हते. सोप्र तुकडोजी महाराजांच्या भाषेत झोपडी होती. चुराट्याची झोपडी असायची, त्याला ढेकणं असायची चिटकलेली. आता ढेकणं राहिले नाही. आता ढेकणं नाही राहिले, पण ढेकणाच्या जातीच्या आहेत ना. हा ती जात सांगायची, ती बी प्रमाण घेऊनच सांगायची, बोगस नाही. ऐका आता ढेकणाच्या जातीची. तुम्ही विंचू पाहिला का रे? त्याने तात्या विंचू पाहिला, मला माहिती आहे ना. ओरिजिनल विंचू पाहायचा. ओरिजिनल विंचवाच्या कुठं विषय? नांगीत. कुठं? अरे महाराज म्हणतात विंचवाच्या नांगीत विषय, पण जो दुर्जन आहे, जे ढेकून आहे, विंचवाची नांगी तैसा दुर्जन. अरे विंचवाच्या नांगीत विषय महाराज म्हणतात, पण दुर्जनाच्या कणाकणामध्ये विष भरलेले. म्हणून चांगल्या माणसानं वाईटाची संगत करायची नाही. मग आपल्या जीवनामध्ये संघ महत्वाचा आहे. म्हणून तर आग्रह करता संघ करावा संतांचा. पण तो कसा? संत समाग में, संत समाग में, संत समाग में ये कधी अंबो. श्री महाराजांकरता. महाराज आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. पण तो कसा हो तुकाराम महाराज? एखादी परी संत समागम एखादी. कशाला म्हणायचं एखादी परी? गोर दृष्टांत सांगतो मस्त बघी. तो कसा घडावा? देव गावाजवळ राहणार
जवळच गाव आहे कडूस नावाचं. त्या कडूस गावाचे रहिवासी असणारे आमचे गंगारामभाऊ मावाळ. आणि त्या गंगारामभाऊची म्हैस हरवली. काय हरवली? म्हैस हरवली. म्हशीमध्ये प्रकार आहेत. पंढरपूरला गेलं का त्या अशा लांब लांब शिंगाच्या म्हशी आहेत मस्त. आपल्या तिकडल्या म्हशी वेगळ्या आहेत थोड्याशा, पण स्वभाव एक सारखाच आहे त्यांच्यावाला. काही गोल शिंगाचे काही लांब शिंगाचे. समजा तिकडल्या तुमच्या तिकडल्या म्हशीचा स्वभाव कसा, समजा ती गोठ्यातून निघाली कोण्या दिशेला जाईल? जिकडं वाळ्याला चारा दिसेल तिकडं ना. ज्ञानोबराय सांगतात हिरव्या चारी बांबावी, जिकडे जिकडे हिरवळ असेल त्या दिशेनं तो पशु जात असतो. 1 तास झाला 2 तास झाला शोधला पण लागे ना शोध. निघाले डोंगरदरीनं. त्या डोंगरदरीतून एक भजनाचा आवाज यायला लागला. ज्या भजनानं देऊ गाव पावन झालेलं होतं. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराड्या डोंगर. ते भजन करणारे महात्मा म्हणजे तुकाराम महाराज. तो भजनाचा आवाज गंगारामबाच्या कानावरती आला. काय भजन होतो? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. गाडी वाजवा बसलेली मंडळी बहुत बढिया. जय हो. असा हो. जय हो किरण महाराज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. आता बसलेली मंडळी म्हणणार बरं का माझ्या पाठीमागे बसलेली सगळे म्हणतात एकदा माझ्या पाठीमागे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. मला सांगावं किती वेळ भजन केलं आपण? दीक्षिक काही मिनिटं हो काही सेकंद. आठवलं का आपल्याला प्रपंच? आठवलं का कोणाशी वैर केलेलं एवढ्या वेळात? ना असं जी आम्ही सप्त्याला आलो ना, आम्ही नुसतं सप्त्याला येऊन 7 दिवस सप्ताह करून चालणार नाही. आमच्या मधले भेद असतील वैर असेल ते संपवत आलं तर समजायचं आमचा सप्ताह सफल झाला. गाड्यात आता काय कोणाशी वैर ठेवू नका. काय वैर ठेवू नये. असेल ना तुमची एखादी मैत्रीण ताई 2 वर्ष झालं बोलत नसेल, तुम्ही तिचे पाय धरा. तिला म्हणा रंबे अगं कवर वैर धरती. या जन्मात गाठी भेटी झाल्या परत पण या जन्मात भेटणार आहे. नसाल एखादा तुमचा मित्र बोलव त्याचे पाय धरा उद्या. त्याला म्हणा अरे राजा काय वैर धरतो रे, पण या जन्मात परत मैत्रीचं नातं भेटणार आहे. 2 जीवाची माणसं भेटली आनंद क्षण घेऊन टाका, हा पुन्हा भेटणार नाही आपल्याला. 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या ना ताई, हसून घ्या बोलून घ्या मस्तपैकी विनोद गप्पा गोष्टी झाल्या पाहिजे. ह्या जुन्या मावल्या बघा, ह्या म्हाताऱ्या बाया दिवसभर माती काम करायच्या जुन्या मावल्या. सायंकाळ स्वयंपाक झाला का 10-20 मैत्रिणी एकत्र येऊन बसायच्या, विनोद गप्पा गोष्टी करायच्या. दिवसभर केलेलं काम शेतातलं विसरून जायच्यात बिचाऱ्या. आज आम्हाला वेळ नाही. आपण म्हणू मीरा 2 शब्द बोल ग. मीरा म्हणते नाही बाई मला घरी जायचं. जाय बाई जाय घरी. 2 शब्द हसा खेळा बोला. परत हे काय उद्याचा क्षण काय सांगता येईल? हा महाराज उद्या भेटेल ना भेटेल काय सांगता येईल? माझ्यावर घेतो म्हणजे तुमच्या कशाला? 2 जीवाची माणसं भेटली ना तर प्रेम करून घ्या बोलून घ्या. काय वैर ठेवू कोणाशी? आपण म्हणावं रामभाऊ 2 जीवाची माणसं भेटली बोलाव. रामभाऊ म्हणतो आपल्याला मारायला वेळ नाही. काय म्हणतो? प्रश्न आहे खतरनाक असतात त्या जीवाली. आपण म्हणावं बोला मारायला वेळ नाही. नाशिकला गेला आणि रामभाऊच मी आला. आता कोणाशी बोलवलं तो? आता कोणाशी बोलल तो? 2 जीवाची माणसं भेटली तर बोलून घ्या. काय थोडं मग हे वैर विषाद का बोलतो एवढं? आज असे काही भाऊ येत रे 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. हा 10 वर्ष झाले येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचं त्या येईनीच्या नात्याला?
तिच्या दारात जाणार नाही म्हणजे नको जाऊ तुला यमाच्या दारात जायचं आपल्या डोक्यात नाही. का बोलतो एवढं तळमळीनं? 10 वर्ष झाली भाऊ बाबाशी बोलत नाही, दुश्मन का धरल्यात. कशावर या मातीहून? अरे या मातीनं लय मातीत घातली आणि आपलीच घातली. आजाम्याला हा श्रावण महाराज नाही सांगत, संत सांगतात आजाम्याला पंजाम्याला बाप मसना गेला ना देखत. अरे महाराज म्हणतात याच मातीत आपला हातचा गेला, बाप गेला, नातू गेला, पंतू गेला. काय कमेंट करतात या मातीहून? आणि या जगाचा लय लोड नका घेऊ दीक्षिकर. या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे. या जगाचा नेम आहे. आपल्या भावाच्या वैराच्या गोष्टी चालल्या ना, हे आपल्या बैठकीत बसलं का रडत रडत ऐकतं आणि आपल्यापासून उठून गेलं की हे जग आपल्याबद्दल असं सांगतं. काय वैर धरतात रे? असे थोडे भाऊ राहिले भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. आपण सोशल मीडियाला बघतो बांधावरून मारामारी झालं तर रस्त्यावर भाऊ मारून टाकला, दया नाही आली भावाला. कोणत्या काळात जीवन जगतो आपण? काय कीर्तन ऐकतो आपण संतांचं चरित्र ऐकत असाल, कीर्तन परंपरा ऐकत असाल तर हे सगळं आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. आणि जीवनात केवढंही संकट येऊ द्या दीक्षिकर, एवढं वाक्य घरी घेऊन जा. तुमच्या जीवनात केवढंही संकट येऊ द्या पण भावाला काम येतं एवढं ध्यानात ठेवा. हा 10 वर्ष झाले भाऊ बाबाशी बघा संकट कधी कोणा होईल काय सांगता येईल. 10 वर्ष झाले भाऊ बाबाशी बोलत नव्हता. लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरग वाचत, नाही तर वाचणार नाही. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देईन. हे बघा दादा, तुम्ही मोठे कीर्तनकार व्हा, मोठे मृदंग वादक व्हा, गायक व्हा, चांगला शेतकरी बना, नोकरीला लागा. तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्प्या काढील माझ्याकडे बा. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं ना तर कोणी नसं संकटात साथ देण्याकरता. कोणी पैसे देणं हारला तो. मोठ्या भावाला कळलं पण 10 वर्ष झाले बोलत नाही. नका बोलू देऊ. भावानं विचार केला पण भावाचं पोरग वाचलं पाहिजे. सावकाराकडे गेला, जुन्या माणसाची पद्धत होती. टोपी काढली आणि मस्तक सावकाराच्या पायावर ठेवलं. सावकार भावाचं पोरग आजरी, आता रात्रीतून ऑपरेशन नाही झालं तर भावाचं पोरग मरून जाईल. बोलत नाही तो माझ्याशी, नका बोलू देऊ पण त्याचं पोरग वाचलं पाहिजे. सावकारच्या डोळ्यात पाणी आलं. सावकार रुपया नाही ठेवणार व्याजाचा. जुनी माणसं अशी इमानदार होती, व्याजाना पैसा वापरायची पण कोणाचा रुपया ठेवत नव्हती. आज आम्हाला घ्यायला गोड लागतात आणि द्यायला गेलं का तोंडाला पोहावं लागतात. जुन्या माणसाचा व्यवहार होता, इमानदारीचा व्यवहार होता. ऐका, सावकाराच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे काय? ₹1,00,000 दिले, दवाखान्यात जाऊन भरली. पोराचं ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं. आणि मग दुसऱ्या दिवशी पोराचा बापाला सांगितलं, डॉक्टर साहेब माझं पोरग वाचत नाही आता. का? काय कोणी पैसे देईन मला आता. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अरे येड्या, तुझ्या पोरा करता कोण देव झाला मला माहिती नाही, देव झाला तो तुझ्या पोरा करता. अरे ₹1,00,000 भरले, पोराचं ऑपरेशन झालं, हसायला खेळायला बोलायला लागलं. देव झाला बरं तुझ्या पोरा करतो तू. त्याचे पाय धर. मला त्याचं नाव गाव माहिती नाही. आणि मोठा भाऊ कान देऊन ऐकत होता भिंतीच्या आड, डोळ्यातून पाणी चालू होतं. सांगा हो डॉक्टर साहेब, माझ्या पोरा करता असा कोण देव माणूस झाला सांगा. सांगितलं, जाय तो उभा आहे, ओळख त्याचा चेहरा, पाय धर, तुझ्या पोरा करता देव झाला ना. मला माहिती नाही त्याचं नाव गाव पत्ता. जाय. चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला. खांद्यावर हात ठेवला तर मोठ्या भावाचा चेहरा समोर दिसला. 10 वर्ष दुश्मनकी धरलेली ती भावाने. मोठ्या भावाचा चेहरा दिसला तर डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, दादा 10 वर्ष झाली तरी या जगाला तुझ्याबद्दल मी चांगलं नाही सांगितलं. जगाला एकच सांगितलं का माझ्या भावासारखा वाईट भाऊ या जगात कोणी नाही. पण आज कळालं का माझ्याकरता माझा भाऊच कामाला आला म्हणून. माझा दृष्टांत संपला. साधा 10 वर्षात चुकी झाली, मला माफ कर, पाय धरतो तुझे. मोठ्या भावानं सांगितलं, अरे उठ, डोळे पुस. अरे जो माफ करत असतो तोच भाऊ असतो, जो माफ करत नाही तो का भाऊ असतो का रे. आम्हाला हे सगळं विसरता आलं पाहिजे तर आमचं जीवन आनंदात जगता येईल. आम्हाला हे दावे आम्हाला विसरावं लागले. किती दिवस जीवन जगायचे आपल्याला. हा महाराज आज भेटला उद्या भेटेल की नाही सांगता येत नाही. हो चनभंगूर नाही बरवासा. सगळी एकत्र पुण्या गोविंदानं गाव प्रपंच कुटुंब असं असलं पाहिजे मस्त बाकी. मुद्दा असा आहे का देव, ज्या भजनानं आपल्याला काही मिनटं भजन केलं तर नाही आठवलं काय वैर. ते भजन जिथं रात्रंदिवस चालू होतं काय आनंद असेल. हो एकांतातलं भजन होतं. एकांतातलं भजन आनंद देत. येणे
सुखी रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगाये वृक्षवल्ली सोयरी वनचरी वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी भजन चालू गेले गंगारामबा हा ठेवला महाराज भजनावस्थेतून जागी झाले आनंद वाटला तुकाराम महाराजाला गंगारामबाचा चेहरा पाहिल्याबरोबर का हो तुकाराम महाराज आज काय धन्याचा दिवस उजाडला म्हणले भाग्याचा दिवस तुम्ही एवढं एकांतात भजन करायला आले भजन करायला आले होते का मग गंगारामबाने सांगितलं तुकाराम महाराज भजन नाही करायला आलो मग आपली म्हैस हरवली हो पाहिली का हो तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं गंगाराम अशा गोळ्या संपल्यासारखं काय बोलू राहिले तू अहो मला म्हशीच पाहिजे होता देव गावात कमी होत्या का हो काय म्हशीबद्दल आटास करता देवाबद्दल करा एवढा देव पहावया करी ओ साया न तरी असं नाशिवंत तुकाराम सांगा काय नाशिवंताची अपेक्षा करतात देव पाहण्याकरता आटास करा हो तुकाराम महाराज म्हशीबद्दल सांगायचं असेल तर सांगा हो मला जिथं गंगारामची स्थिती आपल्या गंगारामाचं काय हो आपलं काय जिथं संघ तुकोबरायचा होता पण ऐका तुम्ही संघ संताचा करा संत तुमचं कल्याणच करतील कसं आता ऐका म्हैसच पाहिजे हो तुकाराम महाराज जा म्हटले घरी गोठ्यात म्हैस बांधलेली घेतलं दर्शन संताची पायी हा माझा विश्वास दंडवत केलं श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुकोबरायला दंडवत केलं घरी गेले घरी गेल्याबरोबर घरात नाही गेले गोठ्यात गेले तर म्हैस बांधलेली होती आश्चर्य घडलं चमत्कार घडला संत चमत्कारी नव्हते पण ऐका ना धक्का बसला हो न पाहिलेली म्हैस कधी पाहिली नाही तिचा पत्ता तुकोबरायने तिथून सांगितला जे तुकोबराय मला म्हशीबद्दल जर पत्ता सांगू शकतात तर तेच तुकाराम महाराज मला देवाबद्दल पण पत्ता सांगू शकतात शाश्वती आली गंगाराम बोला सर्वस्वाचा त्याग केला आता मात्र तुकोबरांचे पाय धरले सांगितलं तुकाराम महाराज आता मला देवाचा पत्ता सांगा भजन करायला लागले तुकोबरांच्या संगतीत भाग्यवान ठरले दीक्षिकर गंगाराम बुवा चौथा टाळकराय पाकी एक टाळकरी बनण्याचं सौभाग्य गंगाराम बुवाच्या जीवनातला तुकोबरांच्या संगतीत जीवन मुक्तावस्थेला प्राप्त झालं मला सांगावं कशाच्या निमित्ताने संगत घडली बोला 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 तसं तुकोबराय संत समागम एखाद्या परीनं कवयला संतांचा समागम घडावा नाहीच घडला तर महाराज म्हणतात वासना शिल्लक ठेवा नाही मानवाचा जन्म मिळाला तरी कुत्र्याचा जन्म मिळाला तरी भाग्यवान का हो महाराज कुत्र्याचा जन्म मिळाला आणि तो भाग्यवान ठरला असं काही उदाहरण आहे दीक्षिकर भाग्यवान आहे तो कुत्रा ज्या कुत्र्याला धर्मराजाची संगत लावली अरे भाग्यवान आहे तो कुत्रा ज्या कुत्र्याला महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या छत्रपती शिवरायांचा संघ घडला आजही रायगडावरती वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे भावे त्यांचे द्वारे श्वान कळाला हो महाराज आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडला पण त्याची फलश्रुती काय अभंगाचं दुसरं चिर तेथे राम नाम होईना श्रवण तेथे राम नाम होईना श्रवण
श्रवण घडेल भोजन. संतांच्या समागमात रामनामाचं श्रवण घडेल महाराज म्हणतात. सिद्धांत करता दृष्टांत लक्षपूर्वक आहे का म्हणजे सिद्धांत लवकर लक्षात येईल. संतांच्या मुखातलं उच्चिष्ट म्हणजे काय आहे बघा. एक शास्त्राने उच्चिष्ट सेवन करायला एक पाप सांगितलं. उच्चिष्ट करणं सेवन करणं हे काय हो. उष्ट खाणं हे काय पाप. ते संतांच्या मुखातलं. आता ऐका सिद्धांत. ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन. उच्चिष्टाचे 15 मिनिटं थांबायचे ना आपल्याला. ऐका. संत कबीरदास महाराज जीवनामध्ये रामनामाची साधना नव्हती पण रामानंद नावाची स्वामी होते. कोणते कोणते कोणते. रामानंद नावाची स्वामी. कबीर महाराजांना कळलं आपल्याला ती साधना तिथे मिळेल. गेले आश्रमात. गुरुदेव दंडवत करतो. मला विचारा मी कशा करता आलो. कशा करता. मला रामनामाची साधना पाहिजे. असं आज भेटणार नाही म्हटले. उद्या गेले. पूर्वी असं नव्हतं. आला म्हणजे लगेच माळ घातली झाला शिष्य असं नव्हतं. परीक्षा असायची. दुसऱ्या दिवशी परत आले महाराज. महाराज मी दंडवत करतो गुरुदेव. विचारा मला कशा करता आलो. मला रामनामाची साधना. आज भेटणार नाही उद्या या. काय चाललं. असं जर आपल्या बाबतीत घडलं तर आपलं कसं होईल. समजा एखादा माळ घालायला आलाच आणि त्याला जर सांगितलं तू उद्या ये. तू म्हणशील तो माळ तू मौतीला सुद्धा यायचं नाही म्हणजे काय. अशी तर आपली निष्ठा. गुरुबद्दल नाही नाही निष्ठा असावी गुरुबद्दल. गुरु आणि शिष्याचं नातं ज्ञानोबा सांगतात आपल्याला. एखाद्या गुरुजीकडून 2 चाली शिकलो तर त्या गुरुजीला नाही म्हणायचं गुरुजी ही चाल अशी नाही. येड्या तू शिकला त्यांच्याकडं. 2 बोल जर गुरुजीकडे शिकलो ती गुरु येते आपल्यावाले. त्यांना नाही म्हणायचं गुरुदेव ही चाल अशी वाजवायची. असं नाही चालणार. असं कसं म्हणून. नम्र असावं आमचं नातं गुरु आणि शिष्याचं. आलं की घराला काढून देणं. स्वामी 3 वाजता उठायचे. किती वाजता निघाले स्नानाला. पण पाठलाच केला गुरु महाराजांचा. स्वामी पुढं कबीरदास महाराज पाठीमाग. ऐका. गेले घाटावर गेले. स्नान सुरू झालं. जसं चंद्रभागेला घाटाला पायरे इंद्रायणीला घाटाला पायरे तसं त्या गंगेला घाटाला पायऱ्या. त्या कबीरदास महाराजांनी ते झोपूनच घेतलं बरं का. तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे सांगतो बरं का. ऐका आता. स्वामींचं स्नान झालं निघाले स्वामी. पाऊल ठेवत 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 तो पाय कबीरदास महाराजांच्या देहाला लागला. देहाला लागल्याबरोबर स्वामींना असं वाटलं पायाखाली तर काहीतरी चिरडले गेलं. म्हणून स्वामींच्या मुखातून शब्द आला राम. काय शब्द आला. काय शब्द आला. राम. काय शब्द आला. राम. राम शब्द ऐकल्याबरोबर कबीर महाराज उठून बसले आणि कबीर महाराजांनी सांगितलं स्वामी तुमच्या मुखातला राम झालं आपलं काम. या वाणीतून तेथे रामनाम होईल. तो रामनामाचा शब्द या कानावर पडला. तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन. संतांच्या मुखातलं उच्चिष्ट म्हणजे रामनामाची साधना आहे. म्हणून महाराज म्हणतात मिळाला भाग्यानं संतांचा समागम. काय राहा कामारी बटीचा सेवेचा सेवा. कामारी बटीचा सेवेचा सेवा. कामारी बटीचा सेवेचा सेवा. कामारी बटीचा सेवेचा सेवा. कामारी बटीचा सेवेचा सेवा.
बटीक सेवेचा सेवक. महाराज म्हणतात आहे संतांच्या दारामध्ये सेवक व्हा. जीवन धन्यतेला प्राप्त करायचंय ना. देवाच्या दारात दास झालं का जीवन धन्यतेला प्राप्त झालं म्हणून समजा. धन्य आम्ही आणि दास विठोबाचे. आम्हाला दास होता आला पाहिजे बरं का माय. 7 दिवस इथं देवाच्या दरबारात आल्या ना, इथं झाडलोट करा, सेवा करा. नाही गावानं पाहिली तर चालत. माझ्या हनुमंतराने तुमची सेवा पाहिली का सफल झाली म्हणून तुमची सेवा समजा. इथं यायचं, चटा झाडायच्या, हरिपाठाला यायचं. काय आज दुसरा दिवस आहे ना, किती आहे दुसरा झाला अजून 3 दिवस, 5-6 दिवसात हरिपाठ. परत पुढल्या वर्षी सप्ताह, मग परत हरिपाठ. म्हणून आपल्या मुली घेऊन या. आपल्या नुसत्या कीर्तनाला आणू नका. शेवटच्या दिवशी शेवड्याच्या गळ्यात माळी घाला. सात्विक विचाराची बनली पाहिजे आपली मुलं मुली. हे श्रावण महाराज नाही सांगत या मुलांच्या गळ्यात माळी घाला, नाही ते कच्चे बोकडे तोडतील भाऊ. खतरनाक पोरं जन्माला आले आता सध्या. त्याला लहानपणापासून सुरू झालं. शाळेतही माळी घातल्या का या गुरुजींच्या काय झालं, या सरकारनं असा भंगार नियम काढला. पोरानं गण लावला का लावू देत नाही. तुम्ही बाळ जरा जा शाळेमध्ये कमिटी. का पोरानं गण लावायचं नाही बा, का टिकली लावायची नाही, का गळ्यात काही घालायचं नाही. अरे घालू द्या माळी लहानपणात पोरीला. पोरांना आपल्या गळ्यात माळी घालू द्या. काय होतं त्याला, हा जन्म परत परत थोडी. पण बालीवाडीपासूनच अंडी सुरू केली. असं चांगलं नाही सुरू केलं या सरकारने. काय भंगार नियम काढला. अरे त्याला हरिपाठ द्या, अंडे वारचा. तेवढे अंडे खावं तर तो जो शेवेला राहतो त्याला म्हणा तू तरी हरिपाठ वाच. तोय माझ्या हानी तो गडी मस्त बागी. त्याला काय शिजवायचे ना हाणायचे नका. बालवाडीपासूनच आहार बदलला. हा श्रावण महाराज नाही सांगत, तुका बराय सांगतात युक्त आहार विहार. चांगला नियम काढला पाहिजे. माळी असल्या पाहिजे. सात्विक विचाराची. आज माळी घालायला लाज वाटतात लोकायला. हो, माळ घालायला लाज वाटते. मी तुम्हाला बघा गावागावाला यायची इथले तरुण बरं का सांगतो मी तुम्हाला. मी लय बोलायचो कडे दादव, पण मला या गावाला मी अभिमानानं कीर्तन धरलं. का माहिती आहे का दादव, इथं जे पोरं कीर्तनाला यायचे ना, माझ्या विचाराचं चीज झालं. सगळ्या मित्रांचं म्हणजे समजा सगळी महाराष्ट्र लोकांना यायची ती. पण मला आनंद आहे इथल्या बऱ्याच तरुणांनी माळी घातल्या म्हणून आनंद वाटतो कडे. मी स्पष्टपणे मानणारं बघताय. आमचे राकेश भाऊ यायची, माळ नव्हती गळ्यात, अशी खाली माळ घालायची. पण त्यांच्या गळ्यात ज्ञानोबरांची माळ पाहिली तर आनंद वाटायला लागला. हो अरे समजा हे बघा दादा, मी जगाला कीर्तन आवडेल ना आवडेल याच्या करता नाही. हो माझ्या कीर्तनातून 2-3 लेकरं जरी ज्ञानोबरायची झाली नाही एका दिवसाला तरी भाग्यवान समजेल गड्या मी स्वतःला दादा. हा त्यांच्या गळ्यात माळी आल्या पाहिजे मस्त बाकी. याच्यासारखं काय भाग्य अजून पुन्हा. ऐका मुद्दा असा गड्या दादा, मुद्दा असा संताच्या दारात दास व्हा, दासी व्हा. आमच्या संत जनाबाई एका युगाच्या नव्हत्या. सवयुगाचा भक्त नामा व्हा कीर्तनी पाठी मागे डोळे दाखवा. कधीतरी जनाबाई ऐका, कधीतरी मीराबाई ऐका का आमच्या मुली त्या विचारानं सात्विक होतील. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरी वाटे देवा. पण काय करावं त्या सात्विक मुलानं गीता भागवत करीत चिंतन हे करावं आमच्या मुलांना. तुकोबरा सांगतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही. हा हे करावं. दासी झालं पाहिजे. पद्मिनी नावाच्या दासी होत्या, नंतर मंथरा नावाच्या दासी होत्या, नंतर खूपच्या नावाच्या दासी होत्या, नंतर जनाबाई. अशी सेवा असं आम्हाला संताच्या दारात. कामारी बटीक सेवेचा सेवक. सेवक वा देवाच्या दारात. दीनपणे रंक म्हणजे भिकारी. पण भिकारी व्हायचं पण कुठं होईना भिकारी. भिकारी तिथला होता संताच्या संगतीत. देवाच्या दारात भिकारी व्हायचं. आता भंगार भिकारी आलेत भाऊ. हा आता भिकारी म्हणजे आता भिकारीची क्वालिटीच घसरून टाकली फार. सिग्नलला माणूस गेला का भिकारी हजर असतो. जे पण सिग्नल आता ना शिकले गेला का किती बरं सिग्नल वाढला. आता वाढला म्हणजे 1 मिनिटाचा झाला तो. आता आधी 30 सेकंदाचा होता, आता डायरेक्ट 60 सेकंदाचा झाला. भिकाऱ्याची गाठ आम्हाला तर रोजच जे फिरतात त्यांना पाहतो मी. सिग्नलला गेलो बरोबर भिकारी आला बरं का ना. मी त्याला 5 रुपये दिले. किती दिले? 5 रुपये दिले. ते पळत गेलं दिनू दादा. 30 सेकंद बाकी होती, परत आलं. ते म्हणे बाबा अजून 5 रुपये द्या.
मी म्हणलं गाड्या दिले ना तुला 5 रुपये. तो भिकारी म्हणे बाबा ते मला दिले. मग मी त्याला विचारलं मग हे 5 रुपये कोणाला लागतात. तो म्हणे मैत्रिणीला. कोणाला कोणाला कोणाला. मग मी त्याला विचारलं का रे भिकाऱ्या, भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे. तो म्हणे बाबा तिच्यामुळंच भिकारी झालो. हे तुमच्या चांगलं लक्षात आलं ना. भिकारी व्हायचं तर संतांच्या दारात, संतांच्या समागमात. महाराज म्हणतात कामारी वटी एक सेवेचा दीनपणे रंगती ते रामनाम होईल श्रवण घडील पूजन उच्चिष्टाचे विठोबा रखुमाई. हातवरी करू आपण संतांच्या नामाचा जप करायचा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापी जाती संतांची जपे. ज्या संतांच्या संगतीत सुख मिळतं तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या. त्या संतांच्या नामाचा जप करायचं. काय हो महाराज संतांच्या नामानं जप केल्याने काय होईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. तुका म्हणे पापे जाती संतांची. निवृत्ती न देव सपन मुक्त बनवा.
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडील पंगती संताची. ऐका ऐका तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाची. जाता जाता एक विनंती आहे तरुणांची सगळ्यांची. बाबा तेवढा पिंगळा म्हणजे बाबा ऐका, नुसता पिंगळा ऐकू नका. आधी ज्ञानोबरांची नाथ महाराजांची तुकोबरांची विनंती ऐकून जा तर पिंगळा सपोल होईल. हे बघा ऐका ऐका ऐका. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. श्री गुरु सारिका श्रावण महाराजाचं नाही म्हणणं बरं का, ज्ञानोबरांचं म्हणणं ऐकायचं. हा आता नाथ महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गुरु असावा. आता आपण म्हणा गुरु करावा काय म्हणते आमच्या मनाचाच गुरु आहे. यम लावण्याने आणायचा का मनाचा गुरु चालेल का हो कधी. मनोमार्गी गेला भावी न देव न कळे संध्यान गुरुविना अनुभव गुरुच नाही कसा अनुभव कळ. गुरु करावा लागल, माळ घालावा लागल, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एका वारी असावी, भजन साधना असावी. भजन असं करा. तुकोबरांच्या भाषेतलं भजन सांगतो. तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोरपण. पण भजन असं करा महाराज म्हणतात. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे ते कोण कोण आजा मेळ बिल्लीने तारिली कुंटीने आणि प्रत्यक्ष पुराणे वंदी केली. ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला. तो कशाच्या जोरावरती तुका म्हणे ते भजन प्रमाण. असं भजन असलं पाहिजे. असं भजन बरं का. समजा भजनाला जायचं ठरलं आपण असं भजन अशी मस्तपैकी हे करा. ऐका ऐका भजनाला जर गेलो या भजनाला गेलो तर अजून एक साथीदार घेऊन जा. हे आमचे राजगुरू भाऊ आमच्या देवा भाऊला तिथून इथपर्यंत घेऊन आले. हे माणसं जोडण्याचं काम आहे. भजनाला गेलो आता ऐका 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 अजून दुसऱ्या भजनाला गेलो तर अजून 2 माणसं नेले पाहिजे. असं भजन असलं पाहिजे. काय कायचं भजन लय खतरनाक असं. एकदाच भजनाला येणार पण एका भजनी मंडळाच्या 2 टोळ्या करून जाणार. आता टोळ्या का भजनायच्या असत्या का भाऊ. अरे चोरायच्या असतात टोळ्या. भजनाच्या टोळ्या झाल्या हो त्या भजनाला काय मजा. वारीला गेलं या वर्षी वारीला गेलं तर 1 वारकरी घेऊन जा. पुढल्या वर्षी निवृत्तीनाथ देवांच्या पायी वारी आलं तर 5 वारकरी आले पाहिजे. असं आहे ना. काय कायची ताकद अशी असते. एकदाच वारीला येणार पण एका दिंडी चालकाचे 2 दिंडी चालक करून देणार गडी. हे भजन नाही. असं भजन नको, अशी वारी नको. आमच्या संगतीत कोणाचा तरी उद्धार झाला पाहिजे माझ्या दादा. मग संतांचं जगाच्या कल्याणा संतांच्या मार्गदावणी गेली आधी निळोबराय सांगता दयानिधी संत. मग संताचं ऐकलं पाहिलं आम्ही. का महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घेतली, नाही भजन केलं, नाही वारी केली, आमचं काय जाणार आहे. नाथ महाराज म्हणतात घडे हो तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार आहे. पण संताच्या हृदयातली तळमळे आपण भजन करावं. तुकोबराचे बंधू सुद्धा हेच विनंती करतात. विनवितो सकळ जना कर जोडून थोरला दान तुल्याची द्या म्हणे तुकया बंधू राम म्हणा. आपण भजन करा. आणि आम्ही हे सगळं नाहीच केलं. नाथ महाराज म्हणतात संताचं ऐकलं तर भलं होईल पण न ऐकाल हे जरी नाही ऐकाल
फिरवितो तुम्ही डुबुडुबु ऐका गौर फिरवितो तुम्ही डुबुडुबु ऐका तुम्ही डुबुडुबु ऐका तुम्ही डुबुडुबु ऐका पिंगळा महाद्वारे कोणी बोलत देखा 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 एकदा टाळी वाजव. घामानं ओली झाली आणि आहे तेवढं सोपं नाही बरं का. लोकांना कधी कधी सोपं वाटतं बा. मग लोक टिंगाला करतात कधी कधी. लोक म्हणजे 2 तास मृदंग वाला बा वाजवला 5,000 घेऊन गेला मोठ्या गाडी तू या खान बोल वाजून पा काय कुतकुली त्या तुला. लोकांना निंदेला पात्र ठरतात. साधन आहे ती. लोक म्हणजे 2 चाली म्हणले 7,000 घेऊन गेले मोठ्या गाडीत घेऊन गेले. तू या खाईन चाल म्हणून 5,000 या ट्रक घे भाऊ. ही सोन्यासारखी माणसं आहेत मस्तपैकी. दिली जपा कोणालाही चांगलं म्हणा मस्तपैकी. बस पुन्हा एकदा आजचा आलेल्या सेवेचा ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योगी ज्याने कीर्तन सेवेचं दातृत्व घेतलं एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्या परिवाराकरता चौधारी परिवाराकरता आदरणीय पुंजाजी दादा असतील, आदरणीय चेतन दादा असतील, त्यांचे चुलते असतील, सर असतील, ज्यांनी पंगत घेतली आजची संत सेवेची. राजे ग्रुप आणि आदरणीय बाजीराव दादा एकदा जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी त्यांच्याकरता.
पुरुष एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आलेली सर्वच पाहुणे मंडळी सर्वांना दंडवत करतो. आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.